आज थोडा त्रास झाला ग त्यांना. नाही पण त्रास होतोय म्हणजे झाले काय नक्की? अहो अर्जुन दादा, त्यांना तुमच्या खोलीत मिरचीची धुरी बसली हो. म्हणजे म्हणजे वंस त्या तुमची खोली साफ करत होत्या आणि भुयाजी भुयाजी, भुयाजी अहो भुयाजी, मोना काय झालं त्यांना? अहो या धुरामुळे त्यांना त्रास झाला असेल आणि सकाळपासून त्यांनी खूप काम केलंय. आमच्या खोलीत मिरची आली कुठून? अर्जुन, अरे तेच तर कळायला तयार नाही. नाही 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 नाही, आमच्या खोलीत अशी मिरची येणार नाही. अप्पे काहीतरी सिरियस आहे बरं. अरे ते कळेल आपल्याला अर्जा, पण आता काय काळजी करण्याचं कारण नाही. आता बरे आहेत. नाही म्हणे, आता गप राहा, नाही तर तू केलेलं सगळं उघडं पडल आणि मग तुलाच उघड्यावर यायला लागल बघ. युआरच्या आत्ताच घराबाहेर काढल मला. काय नाही, जरा थकवा आलाय ना, आराम करते. हा बाजी, तुम्ही झोपा आणि काय लागलं तर मला सांगा. अर्जुन, अरे असं कसं होईल? आपल्या रूम मध्ये मिरची आली कुठून? तेच तर, आणि नशीब अमोल नव्हता तिकडं, नाही तर केवढ्याला पडलं असते. मग काय तर. नाही नाही, याचा तपास लागलाच पाहिजे. हा मी आत्ताच आलाय, जरा फ्रेश नाही नाही नाही, फ्रेश व्हायची काय गरज नाही. ही गोष्ट साधी नाही, काय ते बघितलंच पाहिजे. अप्पे चल. तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आहे ना, नाईलाज होईल. काय अप्पे, अर्जा असं का वागतोय? बाबा, आज जे काही झालं ते नाही आवडले त्याला. अहो पण ऐका की मॅडम, अहो हे सगळं झालं ह्याच्यात मी काय केलंय बरं? तरी ते माझ्यावर आलं सगळं आणि एवढी जीव तोडून घरात काम विमा करते तरी मी तुम्ही असं. भुयाजी, हे बघा, अर्जुनचा निर्णय झालाय आणि तो आता नाही बदलणार. त्यामुळे उद्याच तुम्ही तुमच्या मार्गाला निघा. काय ग मने, अगं काय करून बसलीस तू? बया, ती जमीन एकदा नावावर झाली असती म्हणजे मस्त आयटीत जाता आला असतं हितनं. पण कसलं काय, भलतंच होऊन बसलं. आणि ह्यो अर्जा पिले तगडाच्या काळजाचा आहे, त्याला अजाबात दया माया नाही. पण नाही नाही, लवकरात लवकर ती जमीन नावावर करून घेतली पाहिजे, नाही तर एवढे सगळे कष्ट केले सगळे पाण्यात जातील. बया, ठरल्याप्रमाणे झालं नाही तर माझा बंट्या बी बरा व्हायचा नाही आणि उगाचच आयुष्यभर ह्याच्या त्याच्याजवळ पैशासाठी भिका मागत बसायला लागतील. काय करावं? हां, त्या वकिलाला फोन लावून बघते. हा, ऐक ना वकील दादा, मी ना संकल्पची आई बोलते. ते बघा, मी जमिनीची कागद दिली होती तुम्हाला. हां, तर आता मला सांगा, ती जमीन माझ्या नावावर होण्यासाठी अजून किती दिवस लागतील? काय? उद्या सकाळी? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही बी लवकर या. हा हा, येतेच मी, येतेच. काय रे अर्जा, मला घरातून बाहेर काढतो हे रे? अरे हाड, कोणाला हाऊस आली तर बाशी तर राहायची.
एकदा ती जमीन माझ्या नावावर होऊ दे, मग दाखवते एकेकाला. तुझ्यापेक्षा तुझ्या नाकावरचा राग भारी आहे, माहिती का? हो का? म्हणूनच मला चिडवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतोस का तू? तसं नाही का आपे. बघ ना, एवढी वर्ष तुझ्यावर रागून तुझ्यापासून लांब राहिलो, पण तू लांब आहेस म्हणून दुसऱ्या कोणाला जवळ करावं असं नाही वाटलं कधीच. का माहिती? का? कारण तुझ्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम केलंय मी. याच गोष्टींमुळे मी पण तुझ्यातून कधीच नाही बाहेर पडू शकले रे. आपे, आपण प्रेमात नव्हतो ना, तेव्हा आपण तुझ्याबद्दल जे वाटायचं ना ते दुसऱ्या कोणाबद्दल कधीच नाही वाटलं, माहिती? नक्की? अय, काय शंका किती राव? नाही रे, आता मागे वळून बघितलं की खूप भारी वाटतं अर्जुन. अरे बघ ना, आपण कुठून कुठे आलोय. कलेक्टर अपर्णा सुरेश माने आणि इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. आपे, काय वाटतं, म्हणजे हा सगळा प्रवास आपण आपल्या कष्टावर पूर्ण केलाय का या सगळ्या प्रवासामध्ये आपली एक तिसरी मैत्रीण आपल्या बरोबर होती? तिसरी मैत्रीण? नियती. अर्जुन, खरं सांगू का, मला कायम असं वाटायचं की आपण आपल्या कष्टाच्या बळावर इथवर येऊन पोहोचू शकतो. पण बघ ना, एवढ्या वर्षानंतर आपण एकमेकांना भेटलो, ते नियती होती म्हणूनच ना रे. नियती असू नसू मला नाही माहिती आपली,